शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या शुभ हस्ते यावेळेला टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाईल। जे टी शर्ट आहे ते जीवदानी स्पोर्ट्स यांच्या वतीने आपल्याला टी शर्ट्स पाहायला मिळत आहेत। जीवदानी स्पोर्ट्स म्हटलं की संजय पाटील ते आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत। जबरदस्त आपण सामने पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून। रॉकी ग्रुप चषक 2021-22 हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगलं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अतिशय देखणं असं आयोजन नियोजन आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे। खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळी महिला वर्गांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं आणि महिला भगिनी सुद्धा या मॅचला आवर्जून उपस्थित असतात। या सकाळच्या सत्रामध्ये आपण सातत्याने पाहिलंय अतिशय ग्लॅमर या खेळाला। टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय आणि प्रत्येक खेळाडूने क्रिकेटचं इंजेक्शन घेतलेलं आहे आणि त्याकरता आज ग्रामीण भागातून मात्र आज दुर्गम भागातून खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उभारताना पाहायला मिळतात। ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी। गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता जगदीश अर्थातच मॉर्कल। या वेळेला मात्र चेंडू पूर्णपणे बीट होतोय महेंद्र भोईर यांना। चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। वेलकम बाउंड्री। या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर बिनबाद 4-22 स्वरूपात अजित मात्रे त्या ठिकाणी पाहायला मिळतात। एका साईडला विरल नायर कॅप मैदानाच्या आतमध्ये यावेळेला आपल्याला पाहायला मिळते। रोहित एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो आणि मन्या जर नॉट आउट राहतायत तर मनोहर नम सरांकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज या दोन खेळाडूंना मात्र देण्यात येईल। मनोहर नम एक ऊर्जा देणारं स्त्रोत पाहायला मिळतात। कामेश मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। कॅप देत असताना आमच्या मुख्य मंचावर संतोषजी भोईर मामा या ठिकाणी पाहायला मिळतात। मंगेजी पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतात। तसेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मिलिंदजी भोईर या ठिकाणी आपण पाहतोय ऍडव्होकेट आहेत। नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकले गेले आणि दुसऱ्या इनिंगला त्यांनी सुद्धा प्रारंभ केला आहे असं म्हणायला हरकत नाही। या ऑफ साइडला मात्र सुरेख पद्धतीने यावेळेला रोहितचा फ्लॉप शो ठरला जातोय आणि फलंदाज या वेळेला आपण पाहू शकता छोटा पॅक आहे परंतु आजच्या दिवसामध्ये काही बडे धमाके आपल्याला पाहायला मिळत नाहीये। थोडंसं बॅड पॅच या वेळेला सुरू आहे मात्र काही हरकत नाहीये कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात म्हणून खचून जायचं नसतं। म्हणून म्हणतात ना क्रिकेटच्या इतिहासामध्ये किंवा क्रिकेटच्या मैदानात वाईट दिवस आले म्हणून खेळाडूंना कधीही खचून जाऊ नये आणि जर चांगले दिवस आले तर कधीही घमेंट करू नये कारण हे दोन्ही दिवस असे आहेत जे मात्र जाण्यासाठी झालेले असतात। त्याकरता मात्र त्या संकटांना सामोरे जाण्याची जिद्द असावी तुमच्या मनामध्ये, ती मात्र परिपूर्ण ध्येय असावं। म्हणतात ना आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी सुद्धा कधीही दुसऱ्याला तक्रार करू नका कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो आणि तो बेस्ट ऍक्टर कोण आजच्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला पाहायला मिळते 4 धावा, 4 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत। सुंदर स्टार्ट जगदीश मॉर्कल का ओळखला जातो याचं परिपूर्ण मात्र या वेळेला प्रात्यक्षिकरण देत असताना पाहायला मिळतोय। अचूक लेंथ, अचूक टप्पा, भेदक मारा, अभेद्य कामगिरी, विलक्षण कामगिरी करताना मॅग्निफिसंट बॉलिंग, अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी। सुंदर चेंडूची सांगता होत असताना कल्पेशला हा चेंडू समजला नाही ऍज अ कॅप्टन मात्र यावेळेला पाहायला मिळतोय। धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावली गेली आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर। अक्षय पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 4 या धावसंख्येवर पहिल्या चेंडूवर 22च्या स्वरूपात धावसंख्या आली। मॅन ऑफ द मॅचचा हिरो का ठरला गेला होता आणि मला का दिलं होतं हे मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दाखवत असताना मिस्टर जगदीश अर्थातच मॉर्कल। पंचांकडे दाद आणि ऍब्सोल्युटली प्लम। फलंदाज बाद होताना कल्पेश काय जबरदस्त यावेळेला ऍब्सोल्युटली प्लम। अजित मात्रे यांचं मात्र बोट उंचावलं गेलं। फलंदाज गॉन डकवर। कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन। ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शीट लोक।
तर धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला ऍब्सोल्युटली प्लम मिडल ऑफ द यावेळेला आपण पाहतोय बॅटने कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु मिडल स्टंपला चेंडू मात्र यावेळेला पिच झाला आणि अजित म्हात्रे यांचं कोणत्याही प्रकारचं संदेह नाहीये आणि सरळ मात्र बोट उंचावला गेला. ही खासियत आहे या पंचांची. विरल नायर असतील, अजित म्हात्रे असतील, आशुतोष व्यवहारे यांना आपण पाहिलंय, त्यानंतर हेमंत ठाकूर यांना आपण पाहिलंय, विशाल नाईक असतील. ही मात्र जी आपल्याला पाहायला मिळतात या पॅनल मधले जे पंच आहेत खूप चांगल्या प्रकारचं क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि जेल होईल. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तू चल मैं आया. विकेट नंबर 3. यावेळेला त्रिशा 11 विठ्ठलवाडी संघ बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतो. कमबॅक करतोय. थँक्यू डूजर, थँक्यू. वेलकम बॅक. लगातार 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद. जगदीश अर्थातच मॉर्कल यावेळेला आपण पाहतोय इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळतंय. 6 चेंडूवर 6 षटकार येत आहेत. तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स यांच्याकडून मात्र बॅट या ठिकाणी दिली जाईल. जबरदस्त शुभम पाध्ये आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. सौरभ किनी यांनी मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि केतन भोईर खार्डी यांच्याकडून सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद केतन भोईर, एक उत्कृष्ट आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. उजव्या हाताने जगदीश इज ऑन हॅट्रिक. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय बी फॅक्टर मध्ये. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. यूज अ 6. 6 धावा. व्हाट अ शॉट. गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा प्रत्येक शब्दात अर्थ लपलेला आहे. छ म्हणजे 36 हत्तींचे बळ, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय शिवबा, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना पुनश्च एकदा अभिवादन. मानाचा मुजरा. धावांची गती जर आपण पाहिली 10 धावा 3 गडी बाद. स्थिती मात्र यावेळेला शेवटच्या चेंडूवर इकॉनॉमी जो आहे जगदीश मॉर्कनचा यावेळेला थोडासा कुठेतरी मात्र घसरला गेला. खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर ओपी चेंडू होता आणि मण्यासारखा हरहुन्नरी खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये असेल तर जरूर मात्र धावांचा वेग वाढेल. परंतु क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तुमचा जो क्लास आहे तो खूप महत्वपूर्ण भूमिका असते. काल काय झालं याला विसरून आज नव्याने आपण काय करणार आहोत याकडे लक्ष द्या. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. कौशलच्या बॅट मधून मात्र यावेळेला एक धाव निश्चित स्वरूपात येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये कारण कौशलला ठाऊक आहे आपला पार्टनर मात्र यावेळेला मॅन इन फॉर्म आहे. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त 18 धावांची खेळी केली होती आणि गडी बाद करण्याचा सिलसिला मात्र त्याच्या गोलंदाजीवर सुद्धा 3 गडी बाद केले गेले होते. धावांची गती 11 धावा 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतो त्रिशा 11 बाप्पा मोर्या. जो संघ आपल्याला पाहायला मिळतो आज त्रिशा 11 विठ्ठलवाडी संघ खेळतोय. अप्रतिम. महेंद्र भोईर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स आहे आणि नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्यामध्ये माहिर पाहायला मिळतात. खूप वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि जास्तीत जास्त चेंडू आपल्या आयुष्यामध्ये फेकलेले आहेत. कारण पूर्ण वर्ल्ड मध्ये जर आपण पाहिलं तर वन डे क्रिकेटचा इतिहास चालला तर मुथय्या मुरलीधरन ज्याने मात्र जबरदस्त 18,811 चेंडू फेकण्याचा मान मिळवला पूर्ण वर्ल्ड मध्ये. यावेळेला ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला निघून जातो. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. मॅग्निफिसंट फिल्डिंग. ब्रिलियंट. सचिन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत तेवढ्याच जोमाने उत्साहाने मात्र आकाश बॅकअप साठी येतोय. 3 धावा येत आहेत. गुड रनिंग यावेळेला पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर आहेत दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. अक्षय आम्हाला दर्शवतात आणि जतीन किनी 14 धावा 3 गडी बाद. जबरदस्त सुशोभित असं यावेळेला स्पर्धेचं आयोजन नियोजन कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की मात्र ही स्पर्धा अशा पद्धतीने होईल. वेलकम रॉकी पाटील पुन्हा एकदा मुख्य मंचावर. ते स्पर्धेचे आयोजक आहेत. ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. तेवढंच मात्र सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर प्रणय च्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो आणि तो आधार दिला गेला प्रणयच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. सागर किडी मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. राहुल घरात मात्र चेंडूचा यावला पाठलाग करतायत. जिद्दीने मात्र चेंडू रोखला गेलाय आणि पाहता पाहता हे काय घडलं गेलं. दैवत येते निकर्म नेते. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 19 धावा. मनोज 4 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान देतोय. 2 चेंडूमध्ये 2 धावा कौशल यांच्या बॅट मधून आणि गोलंदाज जर आपण पाहिला तर महेंद्र भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आधून टाकण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट ऑन पूलचा फटका यावर आपण पाहतोय. सरळ चेंडू कौशल यांच्या अभिवादनसाठी. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अ 6. 6 धावा. वन शॉट एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये 25 धावा 12.50 च्या सरासरीने. का आक्रमकतेचा सितारा पाहायला मिळतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मात्र स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी यावेळेला दिली जाते मनाच्या बॅट मधून आणि 2 षटक एकंदरीत कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. या स्पर्धेचं आयोजन नियोजन न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. काही जबरदस्त संकल्पना घेऊन आली ही स्पर्धा. असं वाटलं होतं यंदाच्या वर्षात ही स्पर्धा होईल की नाही हा प्रश्नचिन्ह आ वासून उभा राहिला होता. परंतु या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी संतोष भोईर मामा आणि त्यांची संपूर्ण सेना आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा संपूर्ण ग्रुप रॉकी ग्रुप असा मात्र पालघर जिल्ह्यातील एक नामवंत ग्रुप म्हणून ज्याचं आदराने नाव घेतलं जातं. कारण एकीचं बळ आहे. युनिटी स्ट्रेंथ. एक हे सामर्थ्य आणि रॉकी ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 धावा. धावांची गती 25. लॉस ऑफ 3 विकेट. 2 षटकांचा खेळ झाला. आज 1 जानेवारीचा दिवस पाहायला मिळतो आणि आजच्या दिवसामध्ये 2014 मध्ये कोरे अँडरसन या खेळाडूने काही जबरदस्त आक्रमकता केली होती आणि 36 चेंडूमध्ये मात्र तब्बल 100 फास्ट हिट पाहायला मिळाला होता. अनबिलिव्हेबल बॅटिंग पाहायला मिळाली ज्यामध्ये 14 षटकार वेस्ट इंडिज संघाला मात्र धुलाई केली गेली होती. तो आजचा दिवस पाहायला मिळतोय. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मिस्टर महेंद्र भोईर यावेळेला आपण पाहू शकतायत यष्टींच्या पाठीमागे. धावांची गती स्थिरावली गेले. जगदीशची ही स्पेशालिटी आहे. ही ओळख आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 25. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज. षडंपूलचा फटका कौशलचा यावेळेला स्लिप होत आहेत. मिस्टर जगदीश मॉर्कल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र हाताळलं गेलंय. टिप मिड विकेटला तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26. 26 धावा. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. हा सेकंड राऊंड मधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने सातत्याने दर्शवून दिलं गेलंय. पहिल्यांदा 4 गट होते, तदनंतर 5 गट झाले, तदनंतर 6 गट झाले, 7 गट झाले, परंतु तदनंतर 8 आणि 9 गट. कारण प्रत्येक संघाला या ठिकाणी प्राधान्य दिले गेले. आज जर संधी दिली नसती तर कांद्रेपुरे सारख्या संघाला मात्र आज प्राधान्य दिलं गेलं नसतं. कारण त्यांचं टॅलेंट दिसलं नसतं हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर. म्हणून ही खासियत आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 27 धावा. 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2.2 चेंडूचा खेळ झालाय आणि 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मन्या पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ऊर्ध्व विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना
जगदीश मॉर्कल यावेळेला पाहिलं न्यायाला हा चेंडू मात्र खूपच बाहेर. अजित मात्रे यावेळेला वळतात वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गेल्या मॅच मध्ये मात्र खूप वाईट असे इशारे पाहायला मिळाले आणि मोहम्मद सामीची आठवण आली. पाकिस्तान संघाचा फास्ट बॉलर ज्याने 17 चेंडू तब्बल फेकले होते. एक षटक 6 चेंडूचं 17 चेंडू लागले होते एका षटकासाठी. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. हुकचा फटका केला गेलाय आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. वन बाउन्स चौकार. रॉकी ग्रुप चौकार. शेठ माणूस यांचं चौकाराने स्वागत. प्रीतम आणि राजेश. थैंक यू डीजे. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. क्रिकेटचं रहस्य आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतो हा झेल सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि यावेळेला मात्र झेल सोडण्याचा परिणाम काय? धावांची गती 33 रन्स. यावेळेला आपण पाहू शकता हा चेंडू मात्र खूपच बाहेर होता आणि पंच वळतायत. वाईटचा इशारा करतायत अजित मात्रे. धावांची गती फलकावर यावेळेला 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. ती जाऊन पोहोचते. आपण पाहू शकतायत 34 धावा. 34 रन्स. डावाला सावरलंय. संघाला सावरलंय मिस्टर मन्याने. जर मन्या नॉट आउट राहतोय तर मनोहर नम सरांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. कौशल यावेळेला आपण पाहू शकतात फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. आणि यावेळेला मात्र यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात कौशलला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ऐतिहासिक मैदान आणि या मैदानाची उभारणी काय जबरदस्त केले. ऑसम ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. ही ताकद आहे. ही पॉवर जनरेट केली गेली. जबरदस्त. मनोज मान्या ब्रँडचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ टायमिंग. सुपर. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर होत असताना 13.33च्या सरासरीने 40 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एका साईडला दीपेश आणि एका साईडला मन्या. ही जोडी मात्र फेम आहे. आज दीपेशला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये त्याला मात्र चांगली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. कारण कोणताही संघ महान नसतो, कोणताही खेळाडू महान नसतो. जेव्हा तो चांगली गुणवत्ता ऑनफिल्ड करतो खेळपट्टीवर तेव्हा तो महान संघ आणि खेळाडू म्हणून ओळखला जातो. हे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचे उच्चार आहे आणि हे वाक्य आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 44 गडी बाद. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 40 धावा या फलकावर साई स्पोर्ट्स सरावली वर्सेस आपल्याला पाहायला मिळतोय. जो सामना आहे त्रिशा 11 विठ्ठलवाडी या 2 संघांमध्ये कडवी लढत. आमचे लाडके प्रेक्षक राजे जे स्पर्धेला वळालेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि इंग्रजी कॅलेंडर नुसार आपणास व आपल्या कुटुंबियास नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अतिश पहिला चेंडू बाउन्स मिळाला होता परंतु खूपच बाहेर आणि यावेळेला विरल नायर वळताना पाहायला मिळतात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 41. 41 धावा या फलकावर पाहायला मिळतात.
मात्र आपण एका वेळेला म्हणत होतो की भिवंडी हे मात्र क्रिकेटची पंढरी आहे, परंतु आता सफाळा आणि पालघर हे सुद्धा क्रिकेटची पंढरी बनले गेले, कारण खूप मोठ्या स्पर्धा मात्र या सफाळी विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधली ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच विटी लाईनचा वर्ल्ड कप सातत्याने ही परंपरा सुरू आहे आणि काहीतरी नवीन, काहीतरी नाविन्य, काहीतरी वेगळी ऊर्जा घेऊन येण्याचा जो प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो संतोष भोईर मामा आणि रॉकी ग्रुप या संपूर्ण टीमचं, रॉकी पाटील असेल, भूपेश पाटील आपण पाहतो, तुषार भोईर, राहुल पाटील आणि संपूर्ण टीम यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय चेंडूला मोठ्या प्रमाणात खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आकाश एक सुंदर कबड्डी पट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या 42 धावा. तर आकाश ही सुद्धा राहुल गरज असेल, आकाश असेल, मात्र प्रणय असेल, मात्र APL ची वाट पाहत आहेत. आग्री प्रीमियर लीग लवकरच येत आहे. 10 जानेवारी ते 16 जानेवारी असा क्रिकेटचा रणसंग्राम बारडोली खामलोलीच्या अगदी मधोमध ते मैदान उभारलं गेलंय. जतीन किनी हे सुद्धा मात्र वाट पाहत आहेत, कारण ती सुद्धा स्पर्धा एक प्रतिष्ठेची म्हणून ओळखली जाते. यंदाचं 5वं वर्ष आपल्याला पाहायला मिळेल. 42 धावा, 4 गडी बाद झालेत. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 59 चा दर्शवला गेलाय. अप्रतिम सुरेख पद्धतीने खोलवर चेंडू होता, खोदून काढला गेलाय, मनाला मात्र मजबूर केलं यावेळेला अतिशच्या गोलंदाजीवर. हे ब्रह्मास्त्र आहे आणि हे क्षेपणास्त्र आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर ब्लॉकॉल मध्ये चेंडू हे आपण सातत्याने पाहिलंय, कारण 6 चेंडू तुम्हाला लीगल चेंडू फेकायचे असतात आणि 6 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला एखादा चेंडू वाईड नो येतो, नो डाऊट, परंतु तुमच्याकडे ते 6 चेंडू व्यवस्थित फेकण्याची तयारी पाहिजे. धावसंख्या फलकावर 43 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. अप्रतिम ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. बॅट अँड पॅड व्यवस्थित मात्र समन्वय होत असताना प्रणय पुढे सरसावतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर अक्षय आणि जतीन आम्हाला दर्शवतात की 44 धावा. चेंडू फेकून झाले, आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतं ते 4थं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. अप्रतिम यावेळेला झेल सुनीलच्या माध्यमातून टिपला गेला. गुड कॅच. मनाच्या खेळीला पूर्णविराम. धावांची गती जर आपण पाहिली तर 44, 3.5 चेंडूचा खेळ झालाय. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये, साई स्पोर्ट्स बी आणि टायगर स्पोर्ट्स कांद्रे भोरे. चला दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 44, 3.5 चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक प्रगती पथावर आतिशने अप्रतिम गोलंदाजी केले. सुरेख सुपर बॉलिंग. यावेळेला मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि यष्टी उद्ध्वस्त केली जाते. काय अतिशय जबरदस्त यावेळेला गोलंदाजीचं पृथक्करण दाखवलंय. तेवढाच भन्नाट वेग आणि योग्य ती दिशा. अप्रतिम लेंथ लाईन यावेळेला पाहायला मिळाली आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर ऋषिकेश तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 44-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रुपेश गरत या मॅचचा मात्र आनंद घेत असताना त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि धन्यवाद व्यक्त करतोय. विपुल गरत असतील त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. त्यानंतर सौरभ किनी, निदा सोहेल पटेल आणि योगेश धानमेर यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. 4 षटक 44 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. 44 धावा, 6 गडी बाद, 4 षटकांचा खेळ झाला. 11ची सरासरी. यावेळेला मात्र दीपेशच्या बॅट मधून एक जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि दीपेशच्या बॅट मधून आलाय हा रॉकी ग्रुप. दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा.
दमादम मस्त करंजन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या षटकार आणि धावसंख्या तब्बल 50 धावा त्रिशा 11 विठ्ठलवाडी या संघाची. जी मॅच आज शिल्लक राहील ती मात्र शुक्रवारी 9:30 वाजता खेळवली जाईल. याच्या अगोदरच तुम्हाला आम्ही या वेळेला सूचित करतोय पुन्हा एकदा दीपेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 खणखणीत षटकार, 6 धावा, माइंड ब्लोईंग शॉट. सुपर. या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम पॅडल स्विफ्ट खेळला जातोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. या वेळेला आपण पाहतोय चौकार, 2 षटकारानंतर एक चौकार. क्या बात आहे दीपेश, सुपर बॅटिंग. या चौकाराने जयेंद्रजी भोईर आमच्या मुख्य मंचावर उपस्थित झाले, त्यांचं स्वागत केलं जात आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 60, 6 गडी बाद, 4.3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा दीपेश प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनतोय. या अगोदर डोंगरीपाडा संघाचा आपण पाहिलं होतं व्यंकटेशच्या बॅट मधून खणखणीत षटकारांची मोहर उमटवली गेली होती आणि या मॅच मध्ये मात्र दीपेशच्या बॅट मधून खणखणीत षटकार येत असताना प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट यावेळेला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 66, 6 गडी बाद. गेल्या मॅच मध्ये सुद्धा प्रणय थोडासा महागडा ठरला गेला होता, 20 धावा मात्र खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये 22 धावा थोडासा आउट ऑफ फॉर्म यावेळेला पाहायला मिळतोय, कारण एखाद्या गोलंदाजाला सूर गवसणं खूप गरजेची गोष्ट आहे. लेंथ लाईन अप्रतिम खोलवर चेंडू होता, बॅक टू द बॉलर खेळला गेला व्ही शेप मध्ये. मात्र यावेळेला आपण पाहतोय जगदीश मॉर्कल मात्र फेकी करतायत, तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 68 धावा, 68 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम चेंडू. यानंतर 2 संघांमध्ये साई स्पोर्ट्स बी आणि टायगर स्पोर्ट्स कांद्रे बोरे. रोहिदास पाटील टायगर स्पोर्ट्स म्हटलं की टायगर या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला होता, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं झेल यावेळेला आपण पाहू शकता. मिस्टर आकाश अप्रतिम गुड कॅच. यावेळेला दीपेशने आपली जी कामगिरी आहे, आपली भूमिका काय आहे, धावसंख्या 68, 68 धावा. आणि दीपेशच्या जर आपण पाहिला तर एकंदरीत जर आपण पाहू शकतायत जाऊन पोहोचतायत 9 चेंडूमध्ये 26 धावा. सुपर बॅटिंग, टाळ्यांचा गजर येऊ द्या. दीपेशने मात्र 1 मॅन आर्मी अशी खेळी केली. जिम्मेदारी यावेळेला काय असते हे दर्शवून दिलं गेलं. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं, मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम जागा करत नाही तर आपली जबाबदारी जागी करते. आणि ती जबाबदारी या वेळेला दीपेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. खणखणीत षटकार आले आणि या वेळेला आपण पाहू शकता 6 षटकार मध्ये धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 68 आणि 69 रन्स टू विन असतील. घेऊया एक छोटासा ब्रेक, टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत आणि टॉस करूया आणि त्यानंतर येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्माननीय जयेंद्र भोईर यांना मी विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. या अगोदर ऍडव्होकेट मिलिंद भोईर यांना पाहिलं होतं, त्यांची सुद्धा आपण ओपिनियन घेणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो. तर जयेंद्रजी भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातो. टायगर स्पोर्ट एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट सरवली. तर टायगर स्पोर्ट संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? तर नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तर टॉस आपण पाहिलं तर टायगर स्पोर्ट संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोदजी शेडगे. धन्यवाद.
चला दोन फलंदाज मैदानाचा ताबा घ्या लगेच. वेळेची दिरंगाई न करताना घड्याळ जवळजवळ 4:16 झालेत. तुमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. तुमच्या मुख्य मंचावर आपण पाहतोय आदरणीय भूपेशजी पाटील रॉकी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालंय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तीबद्दल म्हणायचं झालं तर खूप मेहनत आणि प्रत्येक गोष्टीकडे बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देत असताना ते असतील, तुषार भोईर असतील, राहुल पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. अश्विनजी पाटील या ठिकाणी मात्र मॅचचा आनंद घेत असताना या व्यासपीठावरून त्यांच्या समवेत मंगेशजी पाटील आज त्यांनी मात्र रजा घेतली गेले आणि आज मॅचचा आनंद घेत असताना आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. तदनंतर या स्पर्धेचे शिल्पकार आन बान शान टिंबी खोडावे गावातील मान सन्मान आणि या स्पर्धेचे शिल्पकार मामा सर्वांचे लाडके मामा अर्थात संतोषजी भोईर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्या समवेत ॲडव्होकेट मिलिंद भोईर यांनी मात्र कमी वेळेत कमी वयामध्ये खूप टिंबी खोडावेचं नाव उज्ज्वल केलंय. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 69 रन्स टू विन. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावा लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर तुम्हाला मात्र शांत डोक्याने खेळावं लागेल. मंदार भोईर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. विनायक किने यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. हरीश पाटील यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. निकू पाटील यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार सोहळा. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु मन्या मात्र त्या ठिकाणी चुकी करणार नाहीयेत. बॅड पॅस सुरू आहेत की काय प्रणयचे, यावेळेला थांबून खेळले नाहीत आणि फलंदाज नवीन चेंडूवर मात्र यावेळेला मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात गेले. फलंदाज मिस्टर प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. पहिल्या चेंडूवर मात्र यावेळेला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्थिरावली गेले. धावसंख्या 0-1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 29 चेंडू आणि 69 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल, कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न टप्पापर्यंत थोडंसं यावेळेला कौशल्य असं वाटलं की बॅटची एज कदाचित लागली असावी, परंतु यावेळेला आपण पाहू शकतायत आणि चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. तत्पूर्वी 2 चेंडू 0-1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. पुन्हा एकदा कौशल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने सामना करेल फलंदाज महेश. यावेळेला महेशच्या बॅट मधून एक खणखणीत दमदार आणि दर्जेदार बिग ब्लास्ट 6 धावा. गुड शॉट. जबरदस्त सॉन्ग. ज्या पद्धतीने हे सॉन्ग जेव्हा लागतं ना त्यावेळेला अंगाला शहारे येताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. कारण शिवाजी अर्थातच उलटा अर्थ केला तर जीवाशी आणि मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी मात्र गड किल्ले जिंकण्यात त्यांनी रहस्य दाखवलं गेलं आणि इतिहास घडले गेले. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र निघून जातोय फर्स्ट लिप कडून. तत्पूर्वी निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. प्रयत्न चालू आहेत, परंतु कौशलचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने लगेच कमबॅक केलं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतायत तर बेस्ट अँड बेटर लेंथ आणलाय.
यावेळेला पहिला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट गली रिजन मध्ये चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 7 धावा. स्वतःवर नियंत्रण आहे कौशलच्या, आणि कौशल बरेच अनेक वर्ष मात्र टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहे. जसजशा स्पर्धा खेळतो तसतसं त्याचा अनुभव हा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विटी लाईनचं क्रिकेट आता मात्र क्लास झालंय, अप्रतिम. कारण क्रिकेटची पंढरी आता मात्र पालघर आणि सफाळे ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मिस टायमिंग झाला होता. मनोज मन्या पुढे सरसावतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि कौशल पहिलं षटक मात्र कौशलच्या नावावर जाईल. 69 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळाली. आता येणारे चेंडू आहे 24 आणि 24 चेंडूमध्ये 61 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. प्रयत्न करावेच लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांती परमेश्वर. एफर्ट तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण स्वयं डीजे च्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 8 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मनोज 2 मॅचेस 3 विकेट 12 चेंडू त्याने फेस केलेत आणि आतापर्यंत 3 वेळा 3 गडी बाद 1 वेळा केलेत आणि इकॉनॉमी 5 पाहायला मिळते. ऍव्हरेज 3.33 3.33 आपल्याला पाहायला मिळते. सर्व अनालिसिस पाटील नेटवर्क. आज फक्त नाव नाहीये तर ब्रँड आहे ते पाटील नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि नितेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं गुड वर्क केलं गेलंय आणि त्यांनी सुद्धा मात्र उत्तुंग भरारी घेतलेली आहे. जतीन किनी, त्यानंतर अनुराग चव्हाण हे आपण सातत्याने पाहतोय. उलटा चेंडू होता, ऑफ साईडला मात्र खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रोहित कडे चेंडू निघून जातोय. मनोज एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय हरवणारे खेळाडू आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 8 धावा. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. 23 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 61 धावा. करण स्ट्राईक एंड कडे आहे. महेशने 4 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून जमविल्या गेल्या. गोलंदाज मनोज एक वेगवान मारा करण्यासाठी विठ्ठलवाडी एक्सप्रेस. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय, परंतु पूर्णपणे जर आपण पाहिला तर फसतो या ठिकाणी. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना करण बॅक टू द डगआउट गॉन. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवर महेश पाटील यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. खास करून फ्रॉम राणा हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी मात्र मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मंगलदास घरात किचन बुजिंग सेंटर माकणे यांच्याकडून मात्र सातत्याने शुभेच्छा येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. सिद्धेश पाटील यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. या शुभेच्छा आहेत आणि हे फळ जे मिळालंय ते मात्र आपण पाहतो रॉकी ग्रुपच्या सर्व आयोजकांना. अप्रतिम पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती, म्हणून आम्हाला सुद्धा जे निर्बंध असतात जेव्हा चेंडू रिलीज होतो त्यावेळेला गोलंदाजी एंडवर येतो त्यावेळेला आम्हाला पॉज घ्यावी लागते, जेणेकरून या वेळेला कोणत्याही प्रकारचा पंचांना त्रास होऊ नये. बॅटची एज लागली तर त्याचा आवाज क्लिअरली आला पाहिजे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8, 2 गडी बाद, 1.3 चेंडूचा खेळ झालाय. क्लास गोलंदाजी मिस्टर मन्या आपल्या गोलंदाजी मार्कवर. उलटा चेंडू ऑन साईडला महेशच्या बॅट मधून सुरेख पद्धतीने मात्र चेंडू या वेळेला ऐन वेळेला दगा दिला आणि चेंडू मात्र यावेळेला सीमारेषा पलीकडे निघून जातोय. आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी रॉकी ग्रुप चौकार. गुड शॉट. तू सामर्थ्यवंत आवडते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊन संत जाणता राजा तू योगी श्रीमंत. जय देव जय देव जय शिव
धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 12 धावा 2 गडी बाद. ऑफ साईडला चिप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मात्र वन बाउन्सने चेंडूला या वेळेला फेकी करतायत तर 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. सिंगल डबलला कन्वर्ट करणं खूप गरजेची गोष्ट, कारण दोन्ही फलंदाज हरहुन्नरी आहेत. एका साईडला जगदीश, एका साईडला महेश, हे आपण पाहू शकतायत. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला मात्र मेहनत खूप महत्वाची भूमिका असते, हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून म्हणतात ना, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. प्रयत्न तुमचे जारी असावेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साईडला बॅटचा टॉप एज आणि सरळ चेंडू मात्र दीपेशच्या हातामध्ये निघून जातोय. गुड कॅच, फलंदाज बाद. एंड ऑफ द ओव्हर. 2 षटक 14 धावा 3 गडी बाद. येणारे चेंडू 18 आणि धावसंख्या विजयासाठी 55. खुददार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. वेलकम बॅक. धावसंख्या 14 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 18 चेंडू आणि 55 धावा असं सामन्याचं समीकरण. 14चा आकडा आजच्या दिवसामध्ये खूप मायने राखला गेला, कारण 1 जानेवारी 2014 मध्ये 1996 नंतर वर्ल्ड रेकॉर्ड झाला. 17 वर्ष प्रतीक्षा करावी लागली होती फास्टेस्ट 100 साठी. आणि जबरदस्त न्यूझीलंड संघाचा कोरे अँडरसन या खेळाडूने काय 14 षटकार तब्बल ठोठावले गेले आणि 3451वी मॅच होती. 3451 मॅच मध्ये ओडीआय मध्ये मात्र हे शतक झळकावलं आणि त्याचा रेकॉर्ड नंतर 2015 मध्ये एबी डिव्हिलियर्स 360 डिग्री मध्ये खेळणारा खेळाडू, ज्याने मात्र रेकॉर्ड मोडीत काढला गेला फास्टेस्ट 100 मध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 14 धावा 3 गडी बाद झालेल्या आहेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. गोलंदाज मिस्टर रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथे थोडेफार कुठेतरी हात खोलावे लागणार आहेत. एखाद्या फलंदाजाला रिस्क घ्यावी लागेल, कारण जगदीश सारख्या फलंदाजाकडे मात्र तेवढे स्ट्रोक आहेत, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. तुम्हाला खरी या वेळेला गरज आहे ती संघाला आता मात्र या वेळेला संकटमोचक बनण्याची. या वेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना यश या वेळेला आलंय की काय, हा झेल सुटला गेला. काल मी उत्तन भाईंदर या ठिकाणी समालोचन करत होतो. उत्तन चौक प्रीमियर लीग होती आणि तिथे मात्र एक झेल सोडला. सेमीफायनलचा सामना होता आणि काय जबरदस्त मॅक्सन या फलंदाजाला 3 धावांवर झेल मात्र सुटला गेला आणि महत्वपूर्ण लढतीमध्ये त्याने तब्बल 46 धावा या फलकावर लगावल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला गेला. हे ताजं उदाहरण आहे, कारण एखाद्या खेळाडूला जेव्हा ही सुवर्ण संधी मिळते ना, त्यावेळेला त्या संधीचं सोनं केलं जातं. हे आपण सातत्याने पाहिले. यावेळेला सरळ बॅटने मी म्हटलं होतं जगदीश या खेळाडूकडे ते प्रॉपरली टायमिंग स्ट्रोक आहेत. 6 धावा. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. जबरदस्त. युट्यूबच्या द्वारे 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल आणि कदाचित जगदीश मॉर्कलला हा स्ट्रोक आवडेल. संध्याकाळच्या सत्रात तो जाईल. व्हॉट्सअपवर मात्र स्टेटस दिसेल. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 21. लॉस ऑफ 3 विकेट. सुपर बॅटिंग. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त यावेळेला प्रहार केला जातोय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. लॉंगेस्ट सिक्सर. जगदीशची बॅट तळपलेत. 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
म्हणून म्हणतात ना, क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना, तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट मात्र यावेळेला घेतले जात आहे. धावसंख्या 27, चेंडू आहेत 15 आणि विजयासाठी 42. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 17 balls remaining and 42 runs, 15 balls remaining and 42 runs required to win. अप्रतिम पंचांकडे दाद यावेळेला अपील फिटवून लावले विरल नायर. त्या ठिकाणी लेग स्क्वेअरचे पंच पाहायला मिळत आहेत. सुंदर कमबॅक केलंय रोहितने. रोहितचे सुद्धा बॅट पॅच सुरू आहेत, परंतु जिद्दीने खेळतोय आणि हे क्रिकेटच्या खेळाडूंच्या आयुष्यामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. मार्वन अट्टापाटू याचा जर आपण इतिहास चाळला तर खूप प्रेरणादायी मात्र असे त्याचे विचार पाहायला मिळाले. कारण या खेळाडूला, मार्वन अट्टापाटू या खेळाडूला मात्र पहिलं पदार्पण केलं 1 धावांवर. त्याचा मात्र खेळ खल्लास झाला आणि त्यानंतर त्याला खूप चान्स दिले, परंतु त्याने मात्र तब्बल दुसऱ्या धावेसाठी त्याला चान्स देऊन 6 वर्षानंतर तब्बल त्याने दुसरी धाव घेण्याचा सिलसिला जारी ठेवला आणि एक यशस्वी कर्णधार ठरला आणि 18 शतक तब्बल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सुरेख पद्धतीने हा चेंडू पंचांकडे दाद ऑफ्टमच्या बाहेर चेंडू पिच झालाय असं दर्शवत असताना मिस्टर अजित म्हात्रे एक्सपिरियन्स आहे. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला खूपच बाहेर होता आणि पंचांनी लगेच दर्शवला ऑफ्टमच्या बाहेर खूप यावेळेला चेंडू पिच झाला होता. अप्रतिम कमबॅक केलंय. मी कौतुक करेन यावेळेला रोहितचं. 2 षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं. अप्रतिम ज्या फलंदाजाने लगातार 2 चेंडूवर 2 षटकार ठोठावले त्या फलंदाजाला मात्र या वेळेला आपण पाहतो थांबून ठेवलं गेलंय. ही क्वालिटी दर्जाची ओळख दाखवली. आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 42. सामना होता कुठे 15 चेंडू आणि 42 धावा. आता 12 चेंडू आणि 42 धावा. हे सामन्याचं समीकरण, हे रूप आपल्याला मात्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. म्हणून निश्चित आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेटने रंग भरलेला हा खेळ आहे. राहुल या वेळेला मात्र आपण पाहतोय कॉल आलाय तो जगदीश मॉर्कल याने मात्र विश्वास दाखवलाय. कॉन्फिडंटली खेळी करावी लागेल. राहुल खरंच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मदन भोईर यांनी खूप सुंदर शुभेच्छा दिल्यात. मंगलदास घरत यांनी सुद्धा खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून योगेश पाटील यांनी डीजेला सुद्धा खूप शुभेच्छा दिल्यात. त्यांचं मनपूर्वक आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. 27 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप अफाट मेहनत, प्रचंड मेहनत या स्पर्धेला. कारण 10 दिवसाच्या पलीकडे तुम्ही आला असतात आणि लेग स्क्वेअरच्या दिशेने जर गेला असतात तर जवळजवळ गुडघाभर पाणी होतं. एवढ्या चिखलात मात्र या आयोजकांनी एवढी मेहनत केली की वाखाणण्याजोगे शब्द नाहीयेत. कौतुक करण्यासाठी खूप पात्र आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि जवळजवळ 95 देशांमध्ये ही स्पर्धा पसरली जाते. ऑब्विसली पसरली पाहिजेच. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27, 4 गडी बाद, 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12-42. यावेळेला ऑफ साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि यावेळेला जगदीश मॉर्कलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. काय चैतन्याचं वातावरण, आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जसं सचिन रमेश तेंडुलकर यांना बाद केल्यानंतर मात्र प्रत्येक खेळाडू हा मात्र सेलिब्रेशन करायचा. त्याच पद्धतीने विराट कोहलीला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करतात. त्याच पद्धतीने जगदीशला मॉर्कलला बाद केल्यानंतर मात्र यावेळेला सेलिब्रेशन टाइम. या पण ऐकूया स्वयं डीजेला. धावांची गती जर आपण पाहिली तर 27, 5 गडी बाद, 3.1 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. त्रिशा 11 विठ्ठलवाडी संघ आपण पाहतोय 68 धावांपर्यंत मजल मारली आणि त्याच्या प्रत्युत्तर धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली 4थ्या षटकामध्ये. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर मनोज अर्थातच मान्या.
ऑफ साईडला यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय सिली मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये कौशल्य यावेळेला पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषक 2021-22 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून पिंक अँड ब्ल्यू पट्टी आपल्याला पाहायला मिळते. सभोवताली चांगली ब्लॅक साइड स्क्रीन, पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. विरल नायर यांचं बोट उंचावलं गेलं आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट राहुल गरत गॉन. खोडावे गाव सफाला संदे गावान लई बोलबाला कुणी बी आला सात हाय त्याला सारा गुपियो हाय दिलवाला बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा रॉकी तुमचा बेत झालाय गावान कल्ला करायचा रॉकी तुमचा बेत झालाय गावान कल्ला करायचा रॉकी तुमचा बेत झालाय गावान कल्ला करायचा. 28 धावा 6 गडी बाद 3.3 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडू आणि 41 धावा 6 गडी बाद झालेत. अप्रतिम यावेळेला आपण पाहतो ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणूनच म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण रॉकी ग्रुप एकत्रित व्हायला का नको ही संकल्पना घेऊन ही स्पर्धा मात्र उतरली गेली आणि तुंग भरारी घेते 2022 मध्ये. याच दरम्यान चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 32 धावा 6 गडी बाद. स्थिती आपल्याला पाहायला मिळते थोडीफार नाजूक आता पाहायला मिळते कारण 8 चेंडू आणि 37 धावा. परंतु सामना बॅलन्सिंग आहे. इथून 1 ते 2 मोठे फटके येत आहेत या षटकामध्ये तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत साईस्पोर्ट सरावली संघाला. आतमध्ये येणारा चेंडू यावेळेला शरीराचा वेध घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. बॅटने मात्र रोखण्याचा प्रयत्न केला. कधी कधी मात्र कॉन्सन्ट्रेशन फलंदाजाचं खसतं आणि चेंडूला मात्र हाताने रोखलं जातं आणि त्यावेळेला मात्र फलंदाज त्या ठिकाणी आपण कित्येक वेळा पाहिलंय की फलंदाज बाद होण्याचे चान्सेस खूप आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकता 6 गडी बाद 32 धावा 32 रन्स. खूप चांगलं आयोजन. ऑल इज वेल. नेत्रदीपक अप्रतिम गुड डिलिव्हरी. 2 पायांच्या मधीतून चेंडू मात्र यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर निघून जातोय. नाईस डिलिव्हरी. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 32-37 धावांचं लक्ष्य. 6 चेंडू आहेत आणि 37 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आज 10 संघांना प्राधान्य दिले गेले. जो सामना शेष राहील अर्थातच शिल्लक राहील तो सामना मात्र शुक्रवारी 9:30 वाजता खेळवला जाईल. याची दखल घ्यायची आहे. आम्ही सकाळपासून यावेळेला वारंवार सूचित करतोय. ऍडव्होकेट नवीनजी घरसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती फलकावर 32 4 गडी बाद एकंदरीत 6 गडी बाद 4 षटकांचा खेळ 6 चेंडू 37 धावा. सर्वात जास्त बिझी कोण असेल तर जरूर अनुराग चव्हाणचं मी कौतुक करेन. प्रत्येक चेंडू त्याला मात्र कॅप्चर करावे लागतात. अर्थातच आपण पाहतो की जवळजवळ एका मॅच साठी 10 ओव्हर आणि 10 ओव्हर झाल्यानंतर आपण पाहतो जवळजवळ 80 ते 90 ओव्हर त्याला मात्र प्रत्येक चेंडू कॅप्चर करावा लागतो. ही खूप मोठी उपलब्धी आहे ती अनुराग चव्हाणची कारण निसर्गाने दिलेली ही एक देणगी आहे. परंतु ही देणगीचं मात्र ती टिकवणे ही एक साधना सुद्धा आहे. अप्रतिम सुपर लेंथ लाईन. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. 5 चेंडू आणि 37 धावा. जतीन केणीचं सुद्धा मी कौतुक करेन. एक खेळाडू म्हणून त्याने चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म तयार झाला IPL पासून आणि आपल्या संघापासून मात्र त्याने सुरुवात केली. 5 चेंडूवर 5 षटकार मी स्वतः पाहिले त्याच्या बॅटमधून भामटपाड्याच्या मैदानात आणि आज पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा रुजू आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं गेलं होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 32 धावा. चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये 37 धावा. उजव्या हाताने अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. टप्पापर्यंत थोडासा बाउन्स मिळाला होता. आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ओनर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. ज्यांनी 7 दिवस या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट यावेळेला सौजन्य केले गेले, स्पॉन्सरशिप केलेली आहे. तर मी विनंती करेन प्लीज आपण या.
यावेळेला ऑन साईडला आकाशचा हा फटका मात्र यावेळेला आपण पाहतो डीप मिड विकेटला कोणती चुकी करत नाहीयेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि जवळजवळ यावेळेला आपण पाहू शकतायत की विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मिस्टर महेंद्र भोईर यावेळेला जात असताना पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट मधील खूप वर्षापासून ज्यांनी क्रिकेट हाताळले गेलंय तर नेहमीच टीम मॅनेजमेंट मध्ये खूप चांगल्या प्रकारचं योगदान देत असतात. विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात राजेंद्र भोईर अर्थातच राजू भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर एका साईडला टायगर स्पोर्ट्स कांद्रेपुरे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. रोहिदास पाटील यांचे बंधू करण पाटील त्या ठिकाणी सज्ज होत आहेत नेक्स्ट मॅच साठी. खूप कांद्रेपुरे संघाने मात्र इम्प्रूव्हमेंट केलंय आणि सर्वांना मात्र इम्प्रेस केलंय. ही खूप महत्वाची भूमिका आहे. 5 चेंडू लगातार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. डॉट येत आहेत. क्या बात आहे राहुल, सुपर बॉल आहे. विकेट मेडन ओव्हर यावेळेला मात्र फेकली जाईल का या स्पर्धेमध्ये. एक मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आणि यावेळेला आपण पाहू शकताय तर चेंडू मात्र निघून जातोय आणि जवळजवळ यावेळेला आपण पाहतोय धाव येत नाहीये आणि विकेट मेडन ओव्हर राहुलच्या नावावर जाईल. त्यांनी लगेच मात्र यावेळेला नामस्मरण केलं, पाय पडले त्या ठिकाणी आणि खूप महत्वाची भूमिका असते. तुम्ही 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर, नशीब खूप महत्वाची भूमिका असते आणि ते मात्र यावेळेला राहुलच्या माध्यमातून. चला शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. साई स्पोर्ट्स सरावली असंघ 31 धावा देऊन 31 धावा फलंदाजीमध्ये 10 चेंडूमध्ये 310च्या स्ट्राईक रेटने खेळला आणि गोलंदाजीवर आला तर 2 षटकांमध्ये 11 धावा देऊन 4 गडी बाद केले. आउटस्टँडिंग अँड अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स यावेळेला पाहायला मिळतोय. इनक्रेडिबल. दीपक पाटील अवनी फोटो स्टुडिओची प्रोप्रायटर वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. कांद्रेपुरे संघाला मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात.